रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. दादा, तुमचा फार मोठा तरुणाचा जनसमुदाय मला दिसतो आणि जगदंबा ग्रुप असं नाव आहे बघा. म्हणजे प्रत्येकाच्या शर्टावर तुमचा हा कोणता ग्रुप आहे आणि किती मुलं आहेत तुमच्या ग्रुपमध्ये? सर्वप्रथम जे आहे आमचा हा जगदंबा युवा प्रतिष्ठान शेळकेवाडी वाकडीतील शेळकेवाडी हा जवळपास 100 मुलांचा ग्रुप आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत? तसं 15 वर्षापासून जगदंबा युवा प्रतिष्ठान हे गणपती मंडळ आहे. परंतु या वर्षी प्रथमच सप्त्यामध्ये या जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अतिशय मोलाचं योगदान हे आजपर्यंत देत आहे. बरं, असे किती ग्रुप इथं कार्यरत आहेत? किती ग्रुप? इथं जवळपास धनगरवाडी व पंचकृषीतील सर्व मिळून 100च्या वर ग्रुप आज या ठिकाणी कार्यरत आहे. बरं, तुम्ही हे ग्रुप करावं आणि तरुणांनी एकत्र यावं, हे तुम्हाला कसं, म्हणजे तुमच्या हे डोक्यामध्ये कसं आलं बरं हे नियोजन? सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांनी जे सर्व समाजाला एकत्र घेऊन गणपती उत्सव चालू केला, त्याचप्रमाणे या सर्व वाड्या वस्तीवर गणपती मंडळ असेल धार्मिक कार्यक्रमासाठी हे मंडळ तयार झालेले आहे आणि त्याच्यातूनच ही सेवा दिली जाते. दादा, तरी पण आम्ही परभणीहून आलो. आम्ही एक अभिमानानं म्हणत होतो जगात जर्मनी आणि भारतात परभणी. पण आज आम्ही परभणीकर मी बरेचसे आलेले आहेत, कारण बाबाचे काल्याचे कीर्तन आमच्या इकडे सप्ताहामध्ये असतात. पण सर्व जिल्ह्याला लाजवील असा हा सप्ताह आहे. तर हा सप्ताह मागच्या वर्षी कोण्या ठिकाणी होता? हा जो चालू आहे हा 179वा सप्ताह आहे आणि मागील सप्ताह हा श्रामपूर तालुक्यातील शनिदेव गाव या गावी 7 गावाचा सप्ताह आलेला आहे. दादा, गावाचं नाव जरी धनगरवाडी असेल, पण सर्व मराठा आणि ओबीसी आता एक राजकीय तडा चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून, पण त्याचा इथं कोणत्या प्रकारचा असर नाही. एवढे तरुण एकत्र कशा आणले तुम्ही? धनगरवाडी हे खरं जर झालं तर हे वाकडीचाच एक भाग आहे आणि धनगरवाडी असेल, वाकडी असेल, आजूबाजूचे चितळे असेल, जळगाव असेल, खंडाळा असेल, हे सगळं पंचकृषीतील गावं मिळून हा धार्मिक सप्ताह होत आहे. दादा, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. काही वस्तू जर एकत्र आल्या तर मोठं कार्य घडू शकतं. जसं सिमेंट, खडी, गज आणि रेती, त्याच्यामध्ये थोडं पाणी वतलं तर मोठी एक वास्तू उभी राहती. मग तुम्ही तर तरुण आहेत, तरुण एकत्र आल्याच्या नंतर केवढं कार्य घडलं जातं हे तुम्ही महाराष्ट्राला शिकवून देता. दादा, आता हे जे ट्रॉल्या बाकीच्या उभ्या येतात आणि ह्या प्रांगणामध्ये ज्या पंक्ती बसलेल्या दिसतात, आपण दर्शकांना दाखवू. तर ह्या आता किती वाजता सुरुवात झाली आणि किती वाजेपर्यंत चालणार आहेत? हे दररोज 11 ते रात्री 11, सकाळचे 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत या संपूर्ण पंक्ती चालू असतात. बरं. लाखो भाविक येऊन इथं प्रसाद घेत असतात. गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा सप्ताह याचं गिनीज बुकात याची नोंद झालेली आहे आणि तशीच या सप्त्याची देखील नोंद होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. बरं, आता मी बाहेरगावून बरंच बघितलं, पंचकृषीतून गाड्या येणं चालू येतात. एवढ्या ह्या गाड्या, एवढा जे पोळ्या भाजी काय म्हणून स्वयंपाक येतो? म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू? सालभरात प्रमाणे बाजरीचे भाकर आणि आमटी या सप्त्याचं वैशिष्ट्य आहे. याचा जो आनंद आहे हा जगत कुठंच नाही. म्हणून हे लाखो भाविक या आमटी आणि भाकरीसाठी येत असतात. बरं, एवढी मोठी पब्लिक जेवते आणि वाढे पण मोठ्या प्रमाणात येतं. तुमच्या जर मी मग अन्नाच्या त्या म्हणजे पात्राच्या ढिगाऱ्यात जाऊन बघितलं, त्याच्यामध्ये अन्नाचा कण सापडत नाही. हे कसं एवढं नियोजन केलं जातं? कसं? खरं तर दररोजचे हजारो ट्रॅक्टर या ठिकाणी भाकरी लागत आहे आणि हजारो लिटर आमटी या ठिकाणी लागत आहे. परंतु भाविकांच्या त्या पात्रावर कुठल्याही प्रकारचं अन्न शिल्लक राहत नाही. ही एक संस्कृती, आपली हिंदू समाजाची संस्कृती जी आहे ती आपण जपत आहे. वा, धन्यवाद दादा. घरामध्ये असतं ते आपल्या जेवण असतं, पण तेच स्वयंपाक जर इथं आला ज्ञानमंडपात तर तो प्रसाद होतं. जशी आपल्या डबक्यातली लाही साखर मंदिरात आल्यावर प्रसाद होते, नाही का? या माध्यमातून मला दर्शकांना, भाविकांना सांगता येईल की अन्न हे पूर्ण ब्रह्म, नाही का? आणि उदर भरणं हे जाणे जे उदर यज्ञ कर्म, आपलं ते उदर भरणं नाही, यज्ञ कर्म आहे. आणि ते जर अन्नाचा कण जमिनीवर पडला, दादा, अंदाजे किती किलोमीटरहून हे अन्न येत असेल? जवळपास 3 जिल्ह्यातून औरंगाबाद, अहिल्यानगर,
संभाजीनगर, इकडं नाशिक या 3 जिल्ह्यातून प्रामुख्याने हा प्रसाद येत असतो. गुरुवर्य रामगिरीजी महाराज, त्याच्या अगोदर नारायणगिरीजी महाराज, गंगागिरीजी महाराज यांनी या 3 जिल्ह्यामध्ये आपले भक्तगण आहे त्या प्रत्येक गावातून हा महाप्रसाद येत असतो. धन्यवाद दादा. आणि हा सप्ताह जे उभा राहिला म्हणजे एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला, तर एवढे गाव कसे जोडले गेले एकदम म्हणजे एकत्र आले बरं? कसं नियोजन केलं सुरुवातीला? या ठिकाणी गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं 3 जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भक्त मंडळ आहे आणि जे रामगिरीजी महाराजांचे सारथी आहे गुरुवर्य मधुकरजी महाराज यांनी गावोगावी जाऊन प्रत्येक तरुणांसंग संपर्क साधून गावोगाव बैठका घेऊन हे जे तरुण मंडळ आहे हे एकत्र केलेले आहे. आणि आजूबाजूचे जे गाव आहे त्या गावातली सर्व महाराज मंडळी, पेटाच्या सानिध्यातले महाराज मंडळी आहे त्यांचेही काही या ठिकाणी योगदान आहे. आणि हे सर्व नियोजन रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सारथी मधुकर महाराज हे करत असतात आणि त्याला आमच्यासारखे युवक आणि गावोगावांचा संपूर्ण सहभाग असतो. धन्यवाद दादा. जसं माऊली सांगतात, दीपकळिका जरी धाकुटी तरी बहुते जाते प्रगटी. दिव्याची जर ज्योत छोटी दिसत असली तरी पण प्रकाश मोठा आहे. जसं सूर्यबिंब पाहता बचका एवढे तरी प्रकाशात त्रिभुवन थोकडे. सूर्याचं बिंब बचके एवढं जरी दिसत असेल तरी पण त्याचा प्रकाश सर्व जगामध्ये पुरून शिल्लक उरतो. तसं हे बाबाचं कार्य आहे. आणि मला एक अभिमानानं सांगावं लागेल की तुम्ही सर्व शिष्यमंडळी बाबाशी जोडल्या गेली आणि बाबाशी तुम्ही आता निकटवर्तीने त्यांचा शब्द प्रमाण पाळता. म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धनगरवासियांनाच नव्हे तर इथल्या पंचक्रोशीतील भक्त मंडळाला धन्यवाद. बरं दादा, आता हे जे काय राजकीय क्षेत्रात लोक आहेत, आपण म्हणतो राजकीय याच्यामध्ये व्यक्तित्व नको, पण जसं तुकोबरायालाही बी शिवाजी महाराजाचं आणि तुकोबरायाचं महत्त्व होतं. तुकोबरायाच्या भेटीला शिवाजी महाराज जाजाईत आणि शिवाजी महाराज पण तुकोबरायाकडे जाईत. तसं काही राजकीय याच्यामधून आपल्याला सहकार्य मिळतं का वारकऱ्याला? हो, अगदी खरंच आहे. या ठिकाणी सर्व आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील यांचं अतिशय मोलाचं योगदान या सप्त्यासाठी लागलेलं आहे. कारण की हा सप्ताह काही छोटा नाही. यासाठी या प्रमुख मंडळींचं मार्गदर्शन, आर्थिक, सामाजिक सर्व योगदान या सप्त्यासाठी लाभतच आहे. आम्ही आमच्या सप्ताह कमिटीच्या वतीने व सर्व युवकांच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद दादा. श्री संत श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर किसनगिरी महाराज की, रामगिरी महाराज की, शिवाजी महाराज की जय श्रीराम. महादेव महाराज की जय. धन्यवाद दादा. दिपावली दसरा तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. आता आपण एकच मागू ईश्वराला की जे कोणी लोक या ठिकाणी सहकार्य भक्त करत असतील त्याची धन धान्य संपत्ती आणि संपत्ती ही जर सुरक्षित ठेवली तर मग जोडवणी धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करू. आपण या ठिकाणी थांबू. इथं एक ओळी देतो मी आता. धनवान लोक बरेच आहेत जगामध्ये, पण जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एक ठाया, तिथी भूती जाण माझी धनंजया. संपत्ती असती तर दया नसते आणि दया असते तर संपत्ती नसते. पण या भक्ताकडे संपत्ती बी आहे आणि दया बी आहे. मग ह्या देवाच्या ईश्वराच्या विभूती आहेत असं सांगायची गरज नाही. कारण ते शास्त्र सांगतं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी किंवा सर्वाभूती पाहे एक वासुदेव. आणि बाबा खरंच गरिबापासून तर थोरापर्यंत सगळ्याच्या आत्म्यामध्ये ईश्वराला बघतात आणि आपण पण त्याच युक्तीप्रमाणे वागूया. आपण थांबू. रामकृष्ण हरी.